अगदी मोठ बांधली तरी 100च्या पुढे जाण्याची काही शक्यता दिसत नाही। आपण बघितलं असेल, मी काल मतदानाची आकडेवारी काढली। जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या मताची संख्या 5 आहे आणि MIMची 9 आहे। त्यामुळं मला वाटतं किती मोठी मोठ बांधली तरी काय ते मोठ बांधून काय शक्य होणार नाही। पण माझी जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांना माझी विनंती आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत, वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपण सगळेजण एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये एक नवा आदर्श घालून देऊ आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही करू। त्यासाठी मी वेळ पडली तर सगळ्यांशी चर्चाही करेन, कारण निवडणूक ही आता औपचारिकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटते सोलापूर जिल्ह्याने एक नवीन इतिहास करावा आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी भावना आहे। माझ्यासह अनेक लोकांनी केलेलं विधान मी काल ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं, परंतु पालकमंत्र्यांना माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की 4 आहे म्हणून आपण एकीकडे हिणवता आणि दुसरीकडे आपण विनंती करता, म्हणजे नक्की वैचारिक गोंधळ पालकमंत्र्यांचा आहे का पहिल्यांदा हे तपासावं लागेल। आणि आपण जर बघितलं तर निश्चितपणे मागच्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागच्या अनेक निवडणुकांचा इतिहास आहे, ज्याची सत्ता आहे त्याच्या जागेला धोका झालेला आहे। आणि निश्चितपणे मला सांगायला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना आवडेल की या महायुतीतले काही लोक, महायुतीतल्या काही अदृश्य शक्ती आमच्या बरोबर आहेत। मी मागही सांगितलो आणि आजही सांगायला मला आवडेल, 200 पेक्षा जास्त 240 पेक्षा जास्त मतं आज सुद्धा आमच्याकडे आहेत आणि निश्चितपणे महायुतीला म्हणजे भाजपच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 2 ते 3 मतांची गरज आहे आणि निश्चितपणे महायुतीमध्ये आता काही अलबेल नाही आहे। त्यामुळे माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आम्हाला हिणवण्यापेक्षा जर खरंच ही बिनविरोधाची परंपरा आपल्याला चालू करायची असेल, बिनविरोध आपल्याला करायचा असेल तर निश्चितपणे आपण पहिल्यांदा हिणवणं बंद केलं पाहिजे। आणि महायुतीतल्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या वरिष्ठांना जर आपण विनंती केली तर या सगळ्या घडामोडी घडू शकतील, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निश्चितपणे ही निवडणूक झाली पाहिजे, ही निवडणूक निश्चितपणे आम्ही जिंकू एवढी ताकद आजच्या तारखेला आमच्याकडे निश्चितपणे आहे। आणि पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की 2 मतं आता तुमच्याकडे जिंकण्यासाठी कमी आहेत आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही निवडणूक निश्चितपणे आम्ही जिंकू, मोठ्या फरकाने जिंकू एवढा आत्मविश्वास आजच्या तारखेला माझ्याकडे निश्चितपणे आहे। तर बघा, मी एक कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीत उतरलेलो आहे। मी आमच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे, महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना मी गाठीभेटी घेतोय। बिनविरोध जर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधला पाहिजे, परंतु वरिष्ठांकडून कुठलेही मला आतापर्यंत आदेश आलेले नाहीत। त्यामुळे निवडणुकीसाठी मी आता सज्ज आहे आणि निश्चितपणे मला एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की पालकमंत्र्यांच्या मनात कुठेतरी संकोच आहे, कारण ज्या वेळेला भाजपकडे मेजॉरिटी असते, निवडून याचा अंदाज असतो, त्यावेळेला भाजप विनंती करत नाही। भाजपची भाषा ही वेगळी असते। आपण महापालिकेला जर बघितलं तर पालकमंत्री महोदयांची भाषा कशी होती, नगरपालिकेला आपण जर बघितलं तर पालकमंत्री महोदयांची भाषा कशी होती आणि आज जर आपण बघितलं तर पालकमंत्री विनंती करायला लागलेत। त्यामुळे निश्चितपणे पालकमंत्र्यांचा कॉन्फिडन्स लूज झालाय का असं मला या माध्यमातून विचारायचं आहे। आणि निश्चितपणे 2 मतं हे कमी आहेत आणि 2 मतं हे निर्णायक आहेत। त्यामुळे निश्चितपणे मला विश्वास आहे की ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकू। महायुतीतले अदृश्य हात आमच्या सोबत आहेत। मी काल सुद्धा सांगत होतो, आज सुद्धा सांगत आहे आणि या महायुतीच्या अदृश्य हातामुळे ही जागा महाविकास आघाडीची मोठ्या फरकाने जिंकेल हे मात्र नक्की असणार आहे।